परिषद प्रतिष्ठानतर्फे हा भव्य रोजगार मेळावा आपण नियोजन केलेला आहे आणि साधारण 2,500 लोकांनी ऑनलाईन फॉर्म भरलेत आणि फिजिकली 1,000 लोक साधारण दिवसभरात 3,500 लोक येतील आणि 70हून जास्त कंपन्या अशा आहेत. दादा एकंदरीत जर बघितलं तर उद्योगाचे समूहाच्या वतीनं आणि त्याचबरोबर रक्षक संस्थांच्या वतीनं हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात लोक सुशिक्षित बेरोजगार मोठ्या प्रमाणात जात आहेत. त्यासाठी नेमकं कोणती योजना करणार आहे का तुम्ही? वेगळी काय उपाययोजना राबवताय? श्रीमंत छत्रपती विजय महाराज यांच्या आदेशाने हे रोजगार मेळावा झालेला आहे आणि महाराज साहेबांच्या आदेशानुसार प्रत्येक 4 ते 5 महिन्याला आपण रोजगार मेळावा घेणार आहे. हा रोजगार मेळावा आपण सुरुवातीला घेतलेला आहे. याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. आता पुढचा मेळावा आपण इंटरनॅशनल घेणार आहे. डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल म्हणजे परदेशातल्या आणि भारतातल्या सगळ्या कंपन्या आपण बोलवणार आहे. साधारण पुढच्या रोजगार मेळाव्याला 100 कंपन्या असतील. सगळे सातारा जिल्ह्यातील युवक युवती आहेत. सगळे बाहेरचे कोणी नाही, सगळे सातारा जिल्ह्यातले. ओके.